बांधकाम क्षेत्रफळात वाढ, बांधकाम प्रकार बदल या कारणामुळे घरपट्टीच्या दरात वाढ झाली आहे। 2002-2003 मधील दरानुसारच घरपट्टीची आकारणी केली गेली आहे, त्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नाही। उलट घरपट्टी नसलेल्या 56,812 मालमत्ता समोर आल्या आहेत, त्यामुळे करवाढ न करताही महापालिकेच्या मालमत्ता कराच्या महसुलात वाढ होणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांनी सांगितलं। ते म्हणाले, महापालिका क्षेत्रातील 1,51,272 मालमत्तांची नोंदणी महापालिकेच्या घरपट्टी विभागाकडे होती। मालमत्ता सर्वेक्षणानुसार मालमत्तांची संख्या 2,08,084 इतकी झाली आहे। घरपट्टी नसलेल्या 56,812 मालमत्ता समोर आल्यात। मोजमापात बदल किंवा चूक असल्याची हरकत नोंदवली असल्यास मालमत्तेची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून फेरमोजणी करण्यात येईल। फरक आढळल्यास मोजमाप योग्य करून कर आकारणी दुरुस्त करण्यात येईल। बांधकाम परवाना आणि इतर कागदपत्रे तपासून बांधकाम वर्ष दुरुस्ती होईल। तर मालमत्ता सर्वेक्षण करताना मालमत्तेत भाडेकरू आढळून आला, त्यामुळे भाडेकरूप्रमाणे आकारणी केलेली आहे। हरकतीनुसार पुन्हा तपासणी करण्यात येईल। सर्वेक्षण करताना करारनामा न मिळाल्यामुळे भाडेकरूंकडून सांगितलेल्या भाड्यानुसार आकारणी करण्यात आली आहे। मालमत्ता धारकाने भाडे करारपत्र सादर केल्यावर त्याप्रमाणे आकारणी करण्यात येईल, अशी ग्वाही देशमुख यांनी दिली आहे। मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो की महापालिकेनं घरपट्टी जी मी सांगितल्याप्रमाणे करयोग्य मूल्य असो किंवा करांचे दर असो, हे दोन्ही आपण वाढवलेले नाहीत। त्याच्यामुळं या दोन्ही गोष्टी वाढलेल्या नाहीत। ज्या ठिकाणी वापरात बदल झालेला असेल, बांधकाम वर्ष किंवा बांधकामामध्ये वाढ किंवा घट असेल, अशा प्रकारच्या मालमत्तांमध्ये मालमत्ता कर आपण वाढवले। पार्किंगचा जो दर आहे तो पार्किंगचा दर आपण खुल्या जागेप्रमाणे लावलेला आहे, परंतु पार्किंगच्या दराची वेगळी कर आकारणी करण्याच्या संदर्भामध्ये आपण महासभेचा ज्यावेळी अंदाजपत्रक होईल त्यावेळी आपण सकारात्मक निर्णय हा घेऊ। आणि जी दुसरी बाब मी सांगितली आपल्याला की मलनिस्सारण लाभ कर आणि पाणीपुरवठा लाभ कर हा शहरातल्या सर्व मालमत्तांना लागत असल्यामुळे त्याच्यामध्ये खुल्या जागा आहेत, इमारती आहेत किंवा तिथे अशा काही सुविधा नसतील, अशा जागांना सुद्धा भांडवली कामासाठी जो महापालिकेला आवश्यक निधी लागतो त्यातली काही ना काही अंशतः भाग आपल्याला मिळावा म्हणून आपण तो पाणीपुरवठा लाभ कर आणि मलनिस्सारण लाभ कर हा घेतो। जे लोक आक्षेप नोंदवतील त्या प्रत्येक लोकांचं इंडिव्हिज्युअल त्यांचं निराकरण होणार का किंवा पाहणी किंवा तपासणी? ज्या व्यक्तींनी लेखी स्वरूपामध्ये आक्षेप नोंदवलेले आहेत त्यांना ज्या दिवशी त्यांच्या आक्षेपाची सुनावणी असेल ती सुनावणीचा दिनांक आपण कळवणार आहोत। त्यांचे संपूर्ण आक्षेप जे आहेत त्यातली त्यांनी सोबत जी काही आवश्यक कागदपत्रे आहेत ती आणल्यानंतर त्यांच्या आक्षेपाची सुनावणी होऊनच कर निश्चितीचे आदेश अंतिम होणार आहेत।